औचित्यवाडी. झाल्या तुला सांगू का, इतकं भारी वातावरण झालंय सध्या, म्हणजे निसर्गरम्य वातावरण म्हण. श्रावणात तर सगळीकडे हिरवळ, पाऊस, पाण्याचे धबधबे, लय मजा येते. तुला लोणावळ्याला काय वातावरण असतो रे श्याम्या, नाथुळावरून पाणी पडतोय खाली आणि ते मस्त पैकी दोघ जण बसत भिजत लय भ्यावे पाय घसरून पडायचं. मेसेज आला होय, गजर लावला होता काय 4 वाजता उठायचा, तेव्हा झोपतो का उठायचा तपास नाही बा तो आता. बरं हाती काय म्हणतो तुम्ही, तुला सांगतो लोणावळ्याला भ्यावे बोचू लय खुलखुलदारे आता, आणि वरून धबक्याच काही पडतो. इकडे दुसरीकडे भारी फिरायला. तुला सांगतो जायला फिरायला जायला आहे ना कोणीतरी सोबत पाहिजे रे, त्याशिवाय मजा नाही. जोडी असली पाहिजे. खरंच ना. मी काय करतो, सुगंधाला घेतो. गप्पे सुगंधाला कशाला, तू एखादी मैत्रीण बघ, मी घेतो सुगंधाला. याडा आहे काय, तू दुसरी बघ, मी सुगंधाला घेणार आहे. मी घेईन सुगंधाला. याडा झाला का काय तू, काय याडा झाला का मग पाहायला साधारण खाता काय करतो राव तू. लईच भारी मेहंदी रंगली. हे मेहंदी काढली का तर, हा अशीच काढली. भारी रंगली हा एकदम. हे, किती भारी दिसते ना. हा, उद्या काय करते तू. काही नाही, निवांत घरी आराम करणार. होय, यायचं का फिरायला. कुठं. अगो काय निसर्गरम्य वातावरण झालंय, तुला सांगतो. हिरवगार गवत, धबधबे, भंडारदाराला लय मजा असती म्हणते त्या दिवसात. हा मी पण ऐकलं, भंडारदऱ्याला लय मजा येते. मागच्या वर्षी माझ्या नवऱ्यासोबत गेली होती. हा ना. एक काम कर ना, आपण जाऊ. मग मी काय म्हणतो, आज जाऊ आपण, संध्याकाळी प्रवास होईल आणि दिवसभर मजा. जायचंय का संध्याकाळी प्रवास व्हायला. 2-3 तास लागतात जायला फक्त. होय, पण तरी नको दगदग, आराम करू ना रातभर मग, आणि सकाळी मग फिरायला सुरुवात लगेच पहाटे 4-5 वाजता फिरायला. निघू आणि मग सकाळी पोहोचू. आराम बिराम नाही करायचं कुठं. होय, बरं तू म्हणते तसं, पण महावरून ठेव. हा चालेल, लय मजा करू आपण. हा सुगंधा माझ्यासोबत येते फिरायला, नाटच करू नको. गप बस. आहे का, मी आधी विचारलं तिला माझ्यासोबत येणार आहे ती. गप, मी दुसऱ्यांदा विचारलं आणि तिला ती माझ्यासोबत येणार आहे. अहो आता मी तुमच्या सोबत येऊ का तुमच्या सोबत येऊ, तुम्ही ठरवा बरं. मी यायचं कोणासोबत फिरायला. आम्ही दोघं सोबतच जाणार आहेत. अहो मग असं दोघं जण तोंड टाना ना, काय सोबतच येतोय म्हणून. मग तू आमच्या सोबत चालते का सुगंधा, असं विचारा मला. हा आमच्या सोबत चालते का सुगंधा. हा येते. लय मजा करू. बाबा पण मी काय खर्च बिर्च करणार रे. नाही, आम्ही लोक कॉन्ट्री करणार आहे. हा, मग ठीक आहे. सुगंधा तिथे गेलं ना मस्त पैकी मजा करू. श्याम्या हिला होडीत बसू. हा मस्त अशी असं नाही का. हा ती रील आलेली आता. आणि ते मग असं आहे बघ. राशन उडून. मजा करू आपण. हा मग नक्की तू तयार होय फक्त. हा मी आवरून ठेवते. चल, किती वाजता. किती वाजतास. तुला फोन करतो आम्ही, पण लवकरच निघू. हा, चल चालेल. चल. ओ ऐका ना, अहो गाडी गेली का, पण मी बसने येणार नाही बरं का. तू येडी का काय, तुला बसनी कोण नाही, स्पेशल गाडी करू. चल. हा मग ठीक आहे. हा. लय गडबड गडबड गडबड. अहो ते ब्लाऊजला शिलाई मारायला टाकायच्या त्या, मग ते टाकायला गेली होती. काय असं भाऊ. कुठेतरी फिरायला जायची गडबड आहे काय ना. अयो तुम्हाला कसं काय माहिती हो आम्हाला फिरायला जायचं म्हणून. मला कसं माहिती, अगं ती मसन वाट्यातलं पिपळा झाड माहिती ना तुला, असं वर डोकं करून बघावं त्याचं लागत. त्याच्या वरच्या फांदीवर एखादी कावळीने अंडे घातले ना, किती अंड्यातून किती पिल्लं बाहेर आलेत ही सुद्धा मला माहीत होतं. आणि तू म्हणते गावातलं कसं काय माहिती. कोणाबरोबर चालली का, त्यांचे बी नावं मी सांगू. श्याम्यान जाल्याबरोबर चालली का कोणाबरोबर चालली. अयो सगळंच माहिती हो सदाभाऊ तुम्हाला. त्याच्या पुढलं माहिती मला ऐकून घे. तुला आहे ना एवढी कठीण परिस्थिती येईन ना, आम्हाला आहे ना फुलं व्हायला सुद्धा तिकडे यावं लागेल. अहो गाडी घेऊन जाणार आहे आम्ही मस्त कार मध्ये. मी पुढे बसणार, ते दोघं माग बसणार मस्त पैकी माहिती का. तू पुढं हा ते माग, हा गाडी घेऊन जाणार. हा आणि गाडी सकट तुला ढकलून देणार आहेत का फक्त तुला ढकलून देणार आहेत. म्हणजे ढकलून ढकलून कशाला. अहो आम्ही फिरायला चाललो, पण तुम्हाला सगळं माहिती आहे फिरायला चाललो हे माहित नाही का. मस्त धबधब्यावर असं. भंडारदाऱ्याला. हा. अयो हा. तुम्हाला हे पण माहिती का भंडारदऱ्याला जाणार. पाणी तिथं मस्त आता. तू अशी मध्ये चालणार, श्याम्या माग चालणार, जाल्या पुढे चालणार. हा. जाल्या तुझ्या पायात पाय असा अडकवणार, का बरं? श्याम्या ढकलून देणार धबधब्यात. अयो नाही नाही असं काही करणार नाही ते. तसंच करणार आहेत. तुझ्या डोक्यातच येत नाही. अहो, पण ते मला का ढकलून देतील. का देते. 2 कारण आहेत. एक तर तू पाठीमाग ती तुझ्या हातात आहेच अजून. अरे ती सोन्याची हो घाबरली ना सदाभाऊ मी. 16 ग्रॅमची का 17 ग्रॅमची बांगडी हातात. हा
घरात ती शिकतोळे सोनं, हा ती चावी तुझ्याकडून गोडी गुलाबीत काढून घेणार, तुला ढकलून देणार, घरी येणार, कुलूप उघडणार, सोनं घेऊन वाटून घेणार. आणि अजून दुसरं कारण, आता आपल्या गावचं आरक्षण निघलंय महिला सरपंचाचं हा राखीव. सरपंच आता डेपोटी नाही, आता सरपंच होणार बाई. हा आणि मग सरपंच की तुझ्या इतकी फेमस, जीवाला जीव लावणारी, लोकांच्या सुखदुःखात, लोकांच्या आनंदात, लोकांचं घरं फोडण्यात ते जोडण्यात, सगळ्या याच्यात तू पुढे. म्हणजे सदाभाऊ मी सरपंच होणार आता. त्याच्या आधी तुला ढकलून देणार आहेत ते, म्हणून तू त्यांच्या बरोबर फिरायला जाऊ नको. ए, ते श्यामेच्या डोक्यात आहे ना, त्याची बायको आहे ना, हा ती भोरी भुसूक, हा. तिला सरपंच करायचंय. ह्यो भोऱ्या आणि बायको भोरी, आपलं गाव झालं गोरी आणि तू गेली चोरी. अयो ते सांगणार नाही तू गेली, ते म्हणते हीच घसरून गेली. कॅन्सल. सदाभाऊ बरं झालं तुम्ही मला सांगितलं. त्यांच्या बायकोला मी सरपंच होऊ देत नसते आणि मी फिरायला पण जात नसते त्यांच्या जाऊन तुझा जीव प्यारा असन तर जाऊ नको, आणि तुला तुझा जीव लय वर येत असेल तर खुशाल जा. नाही नाही मी जाणारच नाही. हा. मी चालले घरी आता. कसं आहे, माझं सांगायचं काम आहे, तुझं तू बघ. तुला ऐकायचं का नाही? तो बिचारा नवरा तिकडे वरण भात खातोय, पै पै जोडितोय, तुला पाठितोय. तू आपली बांगडी करशील, पोत करशील, गंठण करशील, ठुशी करशील आणि मरून जाशील. अयो अगं तू जायची तिकडंच होईन तुझा धूर, नवरा होईन बिचारा धूर. तो बिचारा डोका आपटो आपटो मरण रे. तुला काय करायचं हो, चांगलं सांगणं काम आहे. मी कोणाचं वाईट करीत नाही, म्हणून तर मी 25 वर्ष झाले सदस्य आहे. पण लोकांना चांगलेपणा कुठे टिकतोय, खपतोय. लोक नको त्याला सरपंच करतात. आता व्हायची इच्छा होती, आता महिला आरक्षण. आता तुझा नंबर आहे, काळजी घे. हो आणि ऐका ना हा. सदाभाऊ बरं झालं बरं का तुम्ही मला सांगितलं. आणि ना मी जात नसते त्यांच्यासोबत फिरायला आता. अजिबात नाही. सरपंच मलाच व्हायचा. तूच अगं तुला सूचक आहे ना डेपुटी आणि अनुमोदक मी, एखाद्या वेळेस आहे ना बिनविरोध होशील. नक्कीच सदाभाऊ, आता मी जातच नसते त्यांच्यासोबत. एकदम निर्णय पक्का. बरं येऊ का मी आता. हा, जपून जा घसारशीन. अरे, ठीक आहे. कुठं चालला? बसायला पार एक काम कर ना माझं, काय त्या जालू भाऊजींना शामरावला जाऊन सांग काय? की मी येत नाही त्यांच्यासोबत फिरायला म्हणून. कुठं जायचं होतं का? तुला काय करायचंय? आम्हाला जायचं होतं फिरायला, पण त्याला नाही म्हणून सांग आता. बरोबर, हा नक्की सांग आठवणीने. हा सांगतो. सुगंधा, ए सुगंधा. सुगंधा काय हो? ए सुगंधा काय आहे? ओ, का बाजू राहिले? श्याम्या. बाहेर ये ना. नाही नाही मी नाही येत बाहेर. ए अरे ये ना बाहेर. काय हो? बाहेर ये, बाहेर ये. बाहेर ये. काय हो? काही निरोप पाठवला तो. हा काय पाठवला? तू काय म्हणली? मला नाही यायचं. नाही यायचं तुला? नाही. का बरं नाही यायचं तुला? अयो नको नाही यायचं. का म्हणून नाही यायचं? हो एवढे काय ओरडता तुम्ही दोघं जण मला? ओरडताय म्हणजे तुला काही कळतं का? एवढी सगळी आम्ही तयारी केली, गाडी लावली, 5,000 रुपये भाडं दिले त्याला, रूम बुक केलेत, हॉटेल बुक केलेत. हा? पैसे तू हुशार मध्ये यायचं नाही, यावं लागेल तुला. नाही नाही मला नाही यायचं. यावं लागेल जायला हिला. घुसलून टाकू का हिला गाडीत? मग तसंच करावं लागणार आहे आता. हो. मला वाटलंच होतं तुम्ही दोघं जण आहे ना जबरदस्तीच करणार मला न्यायला. मला बरोबर माहित झालं म्हणजे म्हणून मला नाही यायचं तुमच्या सोबत. अरे आम्ही काय केलंय? नाही यायचं मला. खरं काय ते सांग बरं का तू आम्हाला. हा, नाही, गोडीत नाही. सांग सुगंधा. अगं सांग ना. संपेल का? हो, सदाभाऊ. काय रे? काय रे हे श्यामे, दोघं जण माझ्या मागं लागले. कमरे अहो काय नाही डेपुटी, फिरायला जायचं होतं. आधी हा म्हणली ना आता नाही म्हणती. हो आता नाही म्हटली काय? तू मला फिरायला घेऊन जाणार गोड गोड बोलून आणि तिकडे जाऊन धक्का देणार दरी मध्ये. मग येडी झाली का काय? आम्ही कोण म्हणलं तुला धक्का देणार? कोण म्हणलं तुला? कोण म्हणलं? तुम्ही दोघंच म्हटले मला सदाभाऊन सांगितलं. काय? हा हो सदा भाऊ, आम्ही काय म्हणलो धक्का देणार आहे तिला मारणार आहे म्हणून? अरे धक्का देणार नाही म्हणलं, त्या श्यामेची तब्येत मोठी, हिची बी तब्येत तशीच. धक्का लागणार तू दरीत पडशील असं म्हणलं तिला. आणि मला एक सांगा, नालाय का नो, तुमच्याकडे बायका नाहीत का तुमच्या? हिला घेऊन फिरायला चालले, गावात नाव बदनाम करीत काय? लोक बाहेरी चढतील ना कोण कुठली, आणि उद्या ही घसरून गेलीच. कुणाली बाई, कोणाबरोबर आली, कशी गेली, कोणतं गाव, अवचितवाडी, गावाचं नाव तुम्ही बदनाम करीत काय?
अरे लुबरे हो, तुम्हाला अक्कल आहे का नाही काही? अरे सुगंधताईचा मला गीत असतो का? त्या तिकडे गेल्या पडल्या बिडल्या सध्या धबधब्यामध्ये पाय घसरतय पडत आहे कोणी जाते हा आराम करो जाताना हे करायला जेलमध्ये इतकाला हातभर दाड्या मारत्या तुमच्या तिथे गेलो. तिच्या नावावर इथं नसतो ना, मग तिला कोणी फिरायला घेऊन जात. हा बघितलं तिथं का? ती बघन ना. तुला लय समाजसेवा करावं वाटली ना, आपलं विळ्यात घाटात आहे ना वृद्धाश्रम आहे, तिथं 10 म्हातारे घी 10 म्हाताऱ्या घी आणि जा आणि फिरायला घेऊन. पंढरपूर तुळजापूर आळंदी देऊ करून आण. त्यांना बी तू विचारायला एवढा कोण? समाजसेवा हा. याचे डोळे बघितले का कसे? अयो. लय पक्का आहे, लय पक्का आहे. हा, झोपात सुगंधाताई. उठलेला वाघ आहे. सुगंधताई यांच्या नादी नका लागत जाऊ. यांनी दुकानापर्यंत जरी म्हणले तुम्ही संग येतो तरी नेत नका जात जाऊ यांना. नाही हा? कुठे सदाभाऊ चुकलंच माझं. मीच पहिले नाही म्हणायला पाहिजे होतं. चालतंय जा तुम्ही घरी. हो, पुढे जा जा, घरी. जा. जा घरी. ती गाडीचं भाडं ते. ती ए, अय, त्या गाडीवाल्याकडे ना गोठा आहे. 3 दिवस शेण काढा आणि 4 दिवस दूध पिळा. तुमचे पैसे आहेत ना ते वजा करून टाकेल. आणि अरे जरा सुधारा रे सुधारा. एखाद्या बाहेरला ना लोका करता तुम्ही अक्षरशः कडी फोडायला जातात. हा आणि सदाभाऊ यंदा सुगंधताईचं नाव राहिला ना असे कान भरून द्यायचे यांना ना घरी बिंगू बिंगू आणलं पाहिजे. ए आमुषा पौर्णिमा ते बोरा बघितला